नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. फेक नरेटिव्हवर कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुबे उधळले जातील. महायुती सरकारच्या 2 वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा. येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होतो. एकजुटीने लढूया आणि एकजुटीने जिंकूया असा यशाचा मंत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला. मतदारांच्या विश्वासघाताविरोधातील तो उठाव होता. आम्ही तो धाडसी निर्णय घेतला. त्यापूर्वी सर्व कामे ठप्प होती, फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम सुरू होते असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला. महायुतीचे सरकारने सर्व निर्बंध हटवले, 24 तास काम करणारे सरकार आहे असे ते म्हणाले. फेसबुक लाईव्ह नाही तर डायरेक्ट फेस टू फेस काम करणारे सरकार आहे असे ते म्हणाले. डोंबिवली शहरातील गृहनिर्माण सोसायटींना मोफत सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देत शहर ग्रीन एनर्जी सिटी करण्याचा संकल्प केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत सांगितले आहे. डोंबिवली शहरातील अनेक सोसायटींमध्ये सोलर पॅनल नसल्याने या सोसायट्यांना नाहक दरमहा 50 ते 60 हजार रुपये वीज बिल भरावी लागत आहेत. या वीज बिलाच्या जाचातून सुटका करण्यासाठी सोलर क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांना एकत्र आणून शहरात मोफत सोलर पॉवर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी सुरू केला आहे. या सोलर उपक्रमाचे माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली सावित्रीबाई फुले मध्ये सोलर कंपन्यांचे डोंबिवलीतील सोसायटी एकत्र आणून सोलर क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व सोसायटी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमात शहरातील जवळपास 500हून अधिक सोसायटीचे सदस्य सहभागी झाले होते. जवळजवळ 100-150 गृहसंकुलातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते. आताच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांची जेव्हा चर्चा केली तेव्हा 50 ते पेक्षा जास्त सोसायटीजनी ऑलरेडी या संदर्भातला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात तो दिलेला आहे. त्या सर्वांशी हे सर्व अधिकारी वर्ग आणि हे सगळे चर्चा करतील, कागदपत्र जमा करतील आणि नंतर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील. लवकरच या सगळ्या योजना आहेत त्या कार्यान्वित कशा व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून काम हे मोठ्या या कंपन्यांमध्ये लागणारे सोलर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असंख्य युवकांना रोजगाराची नवीन संधी ही सुद्धा या निमित्ताने प्राप्त होणार आहे. हे या पूर्ण उपक्रमाचं असणारं सर्वात मोठं यश आहे असं मला या निमित्ताने वाटतं. आमदार संजय केळकर यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प पुरवण्या मागण्यांवर बोलताना ठाणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. सन्माननीय सदस्य संजयजी केळकर महोदय, अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास खाते बाब नंबर 2 पान नंबर 10 43 45 आणि 48. अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका पदभरती. अध्यक्ष महोदय, आज अशी परिस्थिती आहे की 50% पदं ही रिक्त झाली ठाणे महापालिकेत. एका बाजूला ठाणे महापालिकेची लोकसंख्या वाढते, कामाचा भार वाढतोय, परंतु पाणी खात्यापासून ते आरोग्य खात्यापर्यंत, सफाई खात्यापासून ते शहर विकासपर्यंत अनेक खात्यामध्ये पदभरती न झाल्यामुळे प्रचंड मोठा बोजा जो आहे तो आहे त्या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यावर आलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक भागामध्ये निरनिराळ्या खात्याची जी कामं आहेत त्याला दिरंगाई होते आणि त्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की ही पदभरती जी आहे ती तातडीने करावी. कारण की दर महिन्याला शेकड्याने लोक रिटायर होत आहेत आणि त्याच्यामुळे या पदभरतीची अध्यक्ष महोदय गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी ठाणे महापालिकेच्या संबंधामधले 2 विषय जे आहेत ते यामध्ये मांडणारे. अध्यक्ष महोदय, ठाणे पाणी पुरवठा खाता म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार हे कशा पद्धतीने लूट किटछूट ठाणे महापालिकेत करताय याचं हे उत्तम उदाहरण आहे. अध्यक्ष महोदय, एका बाजूला ठाणे पाणी पुरवठा विभागामध्ये देखभाल आणि परिचालनासाठी वार्षिक अध्यक्ष महोदय 53 कोटी दिलेले आहेत. 9 प्रभाग समित्या आहेत. जलकुंभ परिचालनासाठी 513 कंत्राटी कामगार काम करतात. पिसे टेमघरमध्ये
126 कामगार काम करतात. पंपिंग मशिनरी आणि डेटा ऑपरेटरमध्ये देखील अनेक कंत्राटी कामगार काम करतात अध्यक्ष महोदय, आणि जलवाहिनी देखभालीसाठी सुद्धा काम करतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे कंत्राटी कामगार जे आहेत यांना खऱ्या अर्थानं खरं म्हणजे 31,000 रुपये पगार मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पण प्रत्यक्षात 20,000 तर सोडा, 12,000 ते 15,000 रुपये फक्त पगार मिळतो. आणि त्याच्यामुळे हा फार मोठा घोटाळा आहे. हा गेली 5 वर्ष चालू आहे. आणि त्याच्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की या सगळ्या गोष्टीची जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला अपेक्षा आहे की नगर विकास खातं या संबंधामध्ये निश्चितपणे आपल्या उत्तरामध्ये चौकशी लावेल. अध्यक्ष महोदय, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोपाळ कृष्ण मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह अनेक ठिकाणी आषाढी यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाला आहे. या गावातील परंपरेनुसार परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. गेली 136 वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे. संत गाडगेबाबा महाराज यांच्या परंपरेनुसार ही प्रथा सुरू असल्याचे बोलले जाते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा मुक्कामात आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारीत सहभागी झाले असून बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार वारी चालत आहेत. याच्यावेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचे सारथ्य केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत दाखल झाले असून अजित पवार यांनी सपत्नीक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार दाखल होताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा मुक्कामात आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय। या दरम्यान हा सोहळा काही काळासाठी अजित पवारांच्या काटेवाडी गावात हा सोहळा विसावतो। आज अजित पवार आणि सुनेत्रा पवार ही या सोहळ्यात सहभागी झाले, तर खासदार पवार यांनी स्वतः वारक यांसाठी चपात्या देखील लाटल्या आहेत। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी गणेश राऊत। ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको। ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले। ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे। गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो। आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजारण करत आहेत या ठाणे शहरामुळे। या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानाने स्थान दिलं जातं, तर या ठाणे शहरामुळे। ठाणं माझ्याकरता काय, तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर। की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे। म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर। होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर।